Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be. Hello beautiful people, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. आणि आज आम्ही आलेलो आहोत स्टेकेशन साठी कर्जत मध्ये. तर रिसॉर्टचा मी पूर्ण टूर तुम्हाला देणार आहे आणि रिसॉर्ट मध्ये आम्ही जी रूम घेतलेली आहे त्याचा सुद्धा मी टूर देणार आहे तुम्हाला पूर्ण. खूप मस्त वाटलं आम्हाला इथे येऊन. आणि आमच्या बरोबर आहे गार्गी. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. खूप मस्त आहे इथे, शांतता आहे आणि ग्रीनरी आहे सगळीकडे आणि मस्त अशी चाफ्याची झाडं आहेत. सुट्टीच्या दिवशी अशा रिसॉर्टमध्ये नक्कीच गेलं पाहिजे जिथे आपल्याला चेकआउट करताना असं वाटेल की अजून काही वेळ राहता आले असते तर, किंवा पुन्हा एकदा या रिसॉर्टला आपण भेट देऊ अशी जर फिलिंग येत असेल तर ते रिसॉर्ट नक्कीच सुंदर असेल. अशाच एका रिसॉर्टमध्ये मी आलेली आहे स्टेकेशनसाठी. त्या रिसॉर्टचं नाव आहे यू रिव्हर गेट रिसॉर्ट इन कर्जत. व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे या रिसॉर्टचा ऑनेस्ट रिव्ह्यू, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आम्ही इथे पोहोचलो होतो आणि आमचा वॉर्म वेलकम नंतर इथे चेक इन प्रोसेस झाल्यावर आम्हाला इथे विचारण्यात आलं की तुम्हाला कोणत्या टाईपचा सोप हवा आहे किंवा कोणत्या टाईपचं चहा हवा आहे. आपल्याला इथे चॉईस दिली जाते आणि आपण जे सिलेक्ट करतो ते आपल्याला रूमवर आणून देतात. हे रिसॉर्ट मुंबईपासून 2 तासाच्या अंतरावर आहे आणि पनवेलपासून 1 तासाच्या अंतरावर आहे. जर तुम्ही ट्रेनने येणार असेल तर कर्जत स्टेशनला उतरल्यावर तिथून तुम्ही रिक्षा घेऊ शकता. कर्जत स्टेशनपासून 25 मिनिटाच्या अंतरावर आहे हे रिसॉर्ट. तुम्ही या रिसॉर्टमध्ये ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजही करू शकता, जसे की रॉक क्लाइम्बिंग, झिपलाईन, आर्चरी, कमांडो क्रॉसिंग, टायर क्रॉसिंग, हॉर्स रायडिंग, स्पायडर नेट, ऑब्स्टॅकल कोर्स, रायफल शूटिंग आणि कायाकिंग. चेक इन प्रोसेस झाल्यावर ते आपल्याला कॉटेजमध्ये घेऊन जातात, ते पण त्यांच्या इलेक्ट्रिकल व्हेकलने. यालाच बग्गी असे बोलतात. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या कॉटेजवर आणि मी तुम्हाला देणार आहे फुल रूम टूर. चला तर मग रूम बघून घेऊया. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take. आम्ही जो कॉटेज बुक केलेला आहे तो आहे सुपिरियर किंग व्ह्यू कॉटेज. आणि या कॉटेजमध्ये एक किंग साइज बेड दिलेला आहे आणि इथे एक एक्स्ट्रा बेड दिलेला आहे, तो सोफा कम बेड आहे. एक सेंटर टेबल आहे, टेलिफोन आहे आणि या साईडला टीव्ही दिलेला आहे विथ टीव्ही युनिट आणि इथे एसी दिलेला आहे. मस्त असा स्पेशियस रूम आहे आणि इथे दिलेला आहे पूर्ण चहा आणि कॉफी बनवण्यासाठी एक केटल. आणि आम्ही जो चहा सिलेक्ट केला होता तेच चहाचे पाउचेस आहेत आणि 2 कप आहेत आणि मस्त असं इथे रेफ्रिजरेटर दिलेला आहे. आणि आमचं वेलकम ड्रिंक थोड्या वेळाने येणारच आहे. तर इथे बघू शकता मस्त आपल्याला एक चेअर दिलेली आहे. पूर्ण इथे आपण बसून आपलं लॅपटॉपवरती कामसुद्धा करू शकतो. आणि इथे मेन्यू कार्ड दिलेला आहे, जे रेस्टॉरंटमध्ये इथे आपल्याला इन हाऊस रेस्टॉरंट आहे त्याचा मेन्यू कार्ड आहे हे. वॉशरूमच्या जवळ इथे वॉक इन वॉर्डरोब दिलेला आहे, स्पेस दिलेली आहे. तुम्ही इथे तुमचे कपडे हँग करू शकता, तुमच्या सूटकेस बॅग इथे तुम्ही ठेवू शकता. आणि एक लॉकर सुद्धा दिलेला आहे तुमच्या व्हॅल्युएबल आयटम्स ठेवण्यासाठी. आणि समोर इथे मस्त असा मोठा मिरर दिलेला आहे. तर चला आता आपण वॉशरूम बघून घेऊया. इम्पॉर्टंट आहे वॉशरूम मस्त आणि क्लीन असायला पाहिजे. तर येस,
खूप क्लीन आणि असं मस्त क्लासिक वॉशरूम आहे हे. तुम्ही बघू शकता इथे 2 सेट ऑफ टॉवेल्स दिलेले आहेत आणि हँड टॉवेल सुद्धा दिलेला आहे आणि इथे शॉवर आहे आणि ते शॉवर जेल आणि सर्व जे टॉयलेटरीज असतात ते दिलेलं आहे. आणि हा एक मस्त असा मिरर दिलेला आहे आणि अजून एक समोर मोठा मिरर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे हेअर ड्रायर सुद्धा दिलेला आहे. वॉश बेसिनच्या खालीच एक युनिट आहे आणि तिथे तुम्ही बघू शकता खूप साऱ्या टॉयलेटरीज आहेत. या शॅम्पू आहे, कंडिशनर आहे, शॉवर जेल आहे, टूथपेस्ट आहे, टूथब्रश आहे आणि 2 सोप दिलेले आहेत. हे सोप तेच आहेत जे आम्ही सिलेक्ट केले होते. आणि याचबरोबर इथे शेविंग किट दिलेला आहे, डिस्पोजेबल बॅग दिलेली आहे आणि या स्लीपर्स दिलेल्या आहेत. 2 स्लीपरचे सेट आहेत जे आपण इथे रूम मध्ये घालू शकतो. वाव, हे काय आहे? काय आहे ग? हे किती चांगलं रग आहे. छान आहे ना? हा. हे तुझ्यासाठीच दिलंय त्यांनी. हो. हा. ओके. अच्छा. अजून काय आहे बघ त्या ड्रॉवर मध्ये? त्या ड्रॉवर मध्ये काय नाहीये. चल चल चल, तुझ्यासाठी दिलाय तो रग. हा. आणि इथे बघ एक सोफा कम बेड पण दिलेला आहे छोटूसा. तो मोठा होतो असा खालून. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings. तर वेलकम ड्रिंक मध्ये आम्हाला दिलेला आहे स्प्राइट आणि एक मिरिंडा. तर चला तर मग आता पिऊन घेतो आम्ही. Night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just 2 hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be 2 hearts running wild. हा रिसॉर्ट पूर्ण असा 60 एकर मध्ये पसरलेला आहे. तर तुम्ही इथे मस्त असा वॉकला जाऊ शकता, सायकलिंग करू शकता. इथे लहान मुलांसाठी देखील सायकल अवेलेबल आहेत आणि सगळ्या बाजूला असा पूर्ण हिरवा परिसर आहे, झाडांनी भरलेला मस्त असा. मस्त इथे आम्ही वॉकिंगला गेलो होतो आणि इथेच सायकलिंग करत सुद्धा तुम्ही जाऊ शकता. Hours pass, we're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just 2 hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be, we're gonna be 2 hearts running wild. आम्ही वॉकसाठी निघालो होतो आणि वॉक करत करत आता आम्ही पोहोचलेलो आहोत रिसॉर्टच्या दुसऱ्या टोकाला आणि ते मस्त असा सूर्यास्त होत आहे. आणि याच बाजूला समोरच्या साईडला ॲक्टिव्हिटीज होतात, जे आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या इथे होतात, ज्या मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलेल्या या ॲक्टिव्हिटीज संपूर्णपणे या परिसरामध्ये होतात. Moonlights, summer sky, it was the best we ever had. And we'll stay on forever, we'll never have regrets. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just 2 hearts running. या रिसॉर्टमध्ये एक बँक्वेट हॉल सुद्धा आहे. इथे तुम्ही लग्न किंवा बर्थडे पार्टी जिथे फंक्शन तुम्ही करू शकता. खूप मोठा आणि प्रशस्त असा हा बँक्वेट हॉल आहे. We're gonna be 2 hearts running wild. तर आता आम्ही आलेलो आहोत स्पा रूम बघण्यासाठी आणि ही आहे स्पा रूम. इथे स्पा केला जातो, बॉडी मसाज केला जातो आणि जर तुम्हाला
या सर्व सोयी घ्यायच्या असतील तर याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात, हे तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड नसतं. इथे मस्त असं जकुझीसुद्धा आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त क्लासिक आणि क्लीन असं पूर्ण सेटअप आहे. आणि इथे एक दिलेला आहे प्ले झोन एरिया, जिथे तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर येऊन टाइम स्पेंड करू शकता. तर इथे बास्केटबॉलचं ग्राउंड आहे आणि स्विमिंग पूल आहे. तर आता आपण बघूया फिटनेस सेंटर म्हणजेच जिम. तर ही आहे इथली जिम, तुम्ही इथे जिम करायला येऊ शकता. तर हे आहे इथलं इन हाऊस रेस्टॉरंट आणि आता आम्ही आलेलो आहोत डिनर करायला. आणि इन हाऊस रेस्टॉरंटच्या बाहेर तुम्ही बघितलंच असेल तिथे झुला बांधलेले आहेत, तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आता आम्ही डिनर करून घेतो. तर आता मी बघत आहे मेन्यू कार्ड की डिनरमध्ये काय आपण ऑर्डर करू शकतो. तर तुम्ही इथले रेट बघू शकता. तर साबुदाणा खिचडीची प्राइस आहे 299 रुपीज, उपमा आहे 249 रुपीज आणि इथे चहा, कॉफी, मिल्क कॉफी हे रेट तुम्ही बघू शकता. तर मी आता बघते डिनरमध्ये काय घ्यायचं. तर तर आपण घेणार आहोत व्हेज कोल्हापुरी, ज्याच्यामध्ये पूर्ण भाज्या असतील, मिक्स व्हेज. आय थिंक याच्यामध्ये पनीर तर दिलेलं नाही आहे, तर बघूया आता ऑर्डर केल्यावर. आणि रोटी मागवायची आहे, तर प्लेन रोटी आहे 99 रुपीजला. बापरे, इथले रेट जरा जास्तच हाय साईडला आहेत. 99 रुपीजची रोटी म्हणजे आमचे रोटीमध्येच अराउंड 700-800 रुपये जातील. तर इथे सँडविच पण आहे, सँडविचचा रेट तुम्ही बघितलाच असेल. तर आम्हाला आता स्टार्टरमध्ये दिलेला आहे मस्त असा पापड आणि तोंडी लावायला दिलेली आहे जेवणासाठी चटणी. आणि हे आमचं व्हेज कोल्हापुरी आलेली आहे. तर यामध्ये पनीर नाही आहे आणि या रोटी आलेल्या आहेत. 100 रुपीजची एक रोटी दिली बघ खायची. कसं वाटतंय जेवण? टेस्टी आहे. रोटी खाल्ल्यानंतर आम्ही मागवलेला आहे मसाले भात, जो अराउंड 300 समथिंग होता रेट. आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे खूप होते, ते पोहे खाल्ल्यासारखं लागत होतं, पण टेस्टला चांगलं होतं. तिखट होतं थोडंसं आणि स्पायसी साईडला होतं. आरगी, तुझ्यासाठी क्यूट गोधडी घेते तू? हा घेते. कसलं क्यूट आहे हे. छान आहे रे, मला खूप आवडले. अशी 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 घे ना नीट. ठीक आहे. वाव, किती मस्त आहे.
सकाळी उठल्यावर आम्ही आलेलो आहोत आता रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करायला, जो असतो कॉम्प्लिमेंटरी इन आवर पॅकेज. तर मी तुम्हाला आता दाखवते इथे ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. गार्गीने मस्त असं इडली आणि मस्त डोनट्स आणि केक घेतलेला आहे. तर मी फ्रूट्स नाही, हे कृष्णाचं आहे, कृष्णाने घेतलेले आहे छोले भटुरे, इडली आणि माझी ही प्लेट आहे फ्रूट्स आणि वेजीज आणि छोले भटुरे, इडली, पोहे आणि वडा. आणि हा कृष्णाने उत्तप्पा मागवलेला आहे आणि गार्गीसाठी आम्ही डोसा मागवलेला आहे. आणि ही आहे अंड्याची पोळी म्हणजे एग ऑमलेट. तू खाणार एक घाल? नको मला. गार्गी तूच खा. हा पण आहे. गार्गी कसा होता? मस्त होता. मी नाही खाल्ला, मला नाही आवडत.
ब्रेकफास्ट झाल्यावर आता आम्ही आलेलो आहोत मस्त इथे वॉक करायला, फोटोशूट करायला, रील्स बनवायला. आणि इथे गार्गी स्विमिंग करत आहे. हा आहे इथला स्विमिंग पूल. खूप मोठा आहे आणि क्लीन आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे स्विमिंग पूल जवळ टॉवेल्स ठेवलेले आहेत. तुम्ही स्विमिंग करून आल्यावर हे टॉवेल्स यूज करू शकता. आणि इथे बसण्याची पण व्यवस्था केलेली आहे. पूर्ण रिसॉर्टची टूर करण्यासाठी आम्ही कॉल केला होता रिसेप्शनवर. त्यांनी आमच्यासाठी इथे एक बग्गी पाठवलेली आहे, म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल पाठवलेला आहे. आणि आता आम्ही पूर्ण रिसॉर्टची टूर करणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या रिसॉर्टचे पर नाईट टॅरिफ काय असतात ते सांगणार आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या रूमच्या कॅटेगरीज बघण्यासाठी, म्हणजेच रिव्हर फ्रंट कॉटेज आणि स्विमिंग पूल फ्रंट कॉटेज. म्हणजे जिथून रिव्हरचा व्ह्यू दिसतो आणि जिथून स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसतो, अशा दोन कॅटेगरीज आहेत. तर आता मी तुम्हाला स्विमिंग पूलचा व्ह्यूवाली जी कॉटेज आहे त्याचा रूम टूर देते. रिव्हर फ्रंट जे आहेत ते सर्व आज फुल आहेत, त्यामुळे मला शूट नाही करता आलं. तर हा आहे स्विमिंग पूलच्या फ्रंट साईडचा जो कॉटेज आहे तो. अच्छा, ओके, हा व्ह्यू दिसतो बरोबर. तर इथून मस्त असा स्विमिंग पूलचा व्ह्यू भेटतो. तर या कॉटेजचं नाव आहे डिलक्स पूल व्ह्यू कॉटेज. आणि या कॉटेजचा रेट आहे 7,000 रुपीज प्लस टॅक्सेस. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असतो. आणि जो डिलक्स रिव्हर व्ह्यूवाला कॉटेज आहे त्याचा प्राइस आहे 7,500 रुपीज प्लस टॅक्सेस आणि कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट. आणि आम्ही जो रूम बुक केला होता सुपिरियर किंग व्ह्यू कॉटेज, त्याचा रेट आहे 6,000 रुपीज प्लस टॅक्सेस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट. हे जे रेट मी तुम्हाला सांगितले हे वीकडेजचे रेट आहेत. वीकेंडचे रेट वेरी करू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला या रिसॉर्टबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देणार आहे. तुम्ही तिथे कॉल करून एन्क्वायरी करू शकता बुकिंगसाठी. जे रिव्हर व्ह्यू कॉटेजेस आहेत त्यांना हा व्ह्यू भेटतो. मस्त इथून अशी एक नदी दिसते आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे हा. मनाला खूप शांती भेटते इथे बघूनच. तर इथे तुम्ही बघू शकता ही आहे नदी आणि इथे समोर कायाकिंग करत आहेत. तर इथे आम्ही आजूबाजूला जरा एन्जॉय करून घेतो, मस्त फोटोज काढून घेतो. इकडे बघ कृष्णा, कृष्णा गार्गी. या व्हिडिओमध्ये मी फक्त रिसॉर्ट टूर आणि रिसॉर्टमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते मी पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. पण तुम्हाला जर आमचा डे 1 आणि डे 2 असा पूर्ण व्लॉग बघायचा असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. ते देखील व्हिडिओ मी पूर्णपणे अपलोड करणार आहे माझ्या या चॅनेलवर. फिरायला येणारे लोक बघा कसे नेचरमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स टाकतात. तिकडे पण पूर्ण प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत.
इवन आम्ही जिथे बसलो होतो दगडांवरती तिथे पण दगडांच्या मध्ये घुसवून ठेवलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्स. आता ह्या डस्टबिन कुठे, डस्टबिन मध्ये टाकायला लागतील ते आपण. आता वेळ झालेली आहे चेकआउट करून आपल्या घरी जाण्याची. पण खरंच इथे वेळ कसा गेला समजलंच नाही. खूप छान आणि शांत वाटलं आमच्या मनाला. तर अजून इथे राहायला मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं असं वाटतंय. पण काय करणार ना, आपल्याला पण वेळेची लिमिट आहे, उद्या ऑफिस आहे. त्यामुळे आता चेकआउट करून आम्हाला इथून निघावंच लागणार. आता वेळ झालेली आहे माझ्या रिव्ह्यूची. तर रिव्ह्यूमध्ये फर्स्ट पॉईंट असा आहे, प्रॉपर्टी खूप आउटस्टँडिंग होती. लोकेशनसुद्धा परफेक्ट होतं. खूप मस्त नेचरने सराउंडेड असं हे रिसॉर्ट आहे आणि त्यासाठी मी 10 आउट ऑफ 10 देते. इवन इथले जे स्टाफ मेंबर्स होते ते पण खूप ऑनेस्ट आणि खूप हेल्पफुल होते. इवन या रिसॉर्टचा ॲम्बियन्स पण खूप छान आहे आणि मला इथल्या कॉटेजेस आहेत ते क्लीन होते, वॉशरूम क्लीन होते. मला खूप आवडलं, क्लासिक वाटत होते पूर्ण रूम्स आणि त्यासाठी मी 10 आउट ऑफ 10 देईल नक्कीच. फक्त मला एकच पॉईंट असा वाटतो की त्याच्यामध्ये त्यांनी थोडं लक्ष घालायला हवं मॅनेजमेंटने. प्राइसेस जेवणाच्या जरा जास्त होत्या पण फूड खूप टेस्टी होतं आणि ब्रेकफास्ट जे होतं ते खूप छान होतं. मला ब्रेकफास्ट खूप आवडला. हे रिसॉर्ट खूप छान आहे. फक्त जे लंच आणि डिनरसाठी आपण जे ऑर्डर करतो त्याच्या प्राइसेस थोड्या हाय साईडला होत्या. त्यामुळे मी फूडसाठी देईल 7 आउट ऑफ 10. तुम्हाला कधी स्टेकेशनसाठी यायचं असेल तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला फ्युचरमध्ये जर बघायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. How it's supposed to feel.